विनोबा भावे यांची गीताई, अध्याय 17वा, श्रद्धात्रय विभागयोग, साधकाचा कार्यक्रम. अर्जुन म्हणाला, जे शास्त्रमार्ग सोडूनी श्रद्धापूर्वक पूजिती, त्यांची सात्विकती निष्ठा किंवा राजस तामस. श्री भगवान म्हणाले, तिन्ही प्रकारची श्रद्धा स्वभावे जीव मेळवी. ऐक सात्विकती होय तशी राजस तामस. जसा स्वभाव तो ज्याचा श्रद्धा त्याची तशी असे. श्रद्धेचा घडिला जीव जशी श्रद्धा तसाची तो. सत्वस्थ पूजिती देव यक्ष राक्षस राजस. प्रेते आणि भूते खेते पूजिती लोक तामस. शास्त्रे निषेधिले घोर दंभे आचरिती तप. अभिमानास पेटूनी कामरागे बळावले. देहधातूंस शोषूनी मज आत्म्यास पीडिती. विवेकहीन जे त्यांची निष्ठा ती जाण आसुरी. आहारातही सर्वांच्या तीन भेद यथा रुची. तसे यज्ञी तपी दानी सांगतो भेद ऐकते. सत्व प्रीती सुख स्वास्थ्य आयुष्य बळ वाढवी. रसाळ मधुर स्निग्ध स्थिर आहार सात्विक. खारे रुक्ष कडू तीख आम्ल अत्युष्ण दाहक. दुःख शोकद आहार रोगवर्धक राजस. रसहीन निवालेले शिळे दुर्गंधयुक्त जे. निषिद्ध आणि उष्टेही तामस प्रिय भोजन. फलाभिलाष सोडूनी कर्तव्याची म्हणून या. विधीने मन लावूनी होय तो यज्ञ सात्विक. फळाचे अनुसंधान राखुनी दंभपूर्वक. लोकात यजिला जाय जाणतो यज्ञ राजस. नसे विधी नसे मंत्र अन्नोत्पत्ती नसे जिथे. नसे श्रद्धा नसे त्याग बोलिला यज्ञ तामस. गुरुदेवादिकी पूजा स्वच्छता वीर्य संग्रह. अहिंसा रुजुता अंगी देहाचे तप बोलिले. हितार्थ बोलणे सत्य प्रेमाने न खुपेलसे. स्वाध्याय करणे नित्य वाणीचे तप बोलिले. प्रसन्न वृत्ती सौम्यत्व आत्मचिंतन संयम. भावना राखणे शुद्ध मनाचे तप बोलिले. तिहेरी तपते सारे श्रद्धा उत्कट जोडुनी. समत्वे फळ सोडूनी घडले जाण सात्विक. सत्कारादिक इच्छूनी केले जे दंभ राखुनी. ते चंचळ इथे जाण तपराजस स्थिर. दुराग्रहेची जे होय अंतरात्म्यास पीडुनी. किंवा जे परघातार्थ जाण तामस ते तप. देशी काळी तसे पात्री उपकार न इच्छिता. धर्मभावेची जे देणे जाणते दान सात्विक. उपकार अपेक्षूनी अथवा फळ वांछुनी. क्लेशपूर्वक जे देणे जाणते दान राजस. करुनी भावना तुच्छ देशादिक न पाहता. अनादरेची जे देणे जाणते दान तामस. ओम तत्सत ह्या परी ब्रह्म तिहेरी स्मरले असे. त्यातून निर्मिले पूर्वी वेद यज्ञ उपासक. म्हणून आधी ओंकार उच्चारूनी उपासक. यज्ञदान तपे उक्त निरंतर अनुष्ठिती. तत्कार स्मरणे सर्व तोडुनी फलवासना. नाना यज्ञ तपे दाने करीती मोक्षलक्षुनी. सत्कार स्मरणे लाभे
सत्यता आणि साधुता, तशी सुंदरता कर्मी सत्कारे बोलिली असे. यज्ञदान तपे किंवा कर्मे जी त्यांस साधक, वागणे ह्या परी त्यात सत्कार फळ बोलिले. यज्ञदाने तपे कर्मे अश्रद्धेने अनुष्ठिली, बोलिली सर्वती मिथ्या, दोन्ही लोकात निष्फळ. अध्याय 17 समाप्त.